पोस्टपेडवरून प्रीपेड स्विच करण्याच्या नियमात बदल, वापरकर्त्यांना मिळणार असा दिलासा. मोबाईल ही आता माणसाची गरज झाली आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल पाहायला मिळतो. क्वचितच काही जण मोबाईलपासून दूर राहत असतील, पण जवळपास सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. पण पोस्टपेड वापरणाऱ्या ग्राहकांची चिंता काही वेगळीच असते, कारण कधी कधी आवाक्याबाहेर बिल आलं की घाम फुटतो. दुसरीकडे प्रीपेड कार्ड वापरणाऱ्यांचा रिचार्ज मोक्याच्या क्षणी संपल्यानं फजिती होते. तसंच महत्त्वाचं काम रखडल्यानं चिडचिड होते. त्यामुळे अनेक जण स्विच करण्यासाठी धडपड करतात, पण त्याचा अवधीही जास्त असल्यानं टेन्शन वाढतं. पण आता दूरसंचार विभागानं वापरकर्त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. सिम कार्ड नियमात बदल केला. यामुळे प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड स्विच करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे, कारण दूरसंचार विभागानं स्विच करण्याचा कूलिंग पिरियड कमी केलाय. यापूर्वी वापरकर्ते 90 दिवसाआधी स्विच करू शकत नव्हते, मात्र आता हा अवधी 30 दिवसांचा केलाय. प्रीपेडवरून पोस्टपेड आणि पोस्टपेडवरून प्रीपेड करण्याची अनेक कारणं आहेत. कधी कधी प्लॅन महाग असला किंवा सर्व्हिस मनासारखी नसेल तर स्विच करण्याची तयारी होते. जर तुम्ही आज म्हणजे 13 जूनला प्रीपेड नंबर घेतला आणि काही दिवस वापरल्यानंतर पोस्टपेडमध्ये स्विच करू इच्छित असाल तर 30 दिवसात स्विच करू शकता. यासाठी तुम्हाला 90 दिवस थांबण्याची गरज नाही. या लॉक इन पिरियडमध्ये पुन्हा स्विच करायचं असेल तर करू शकता, पण यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत आउटलेटमध्ये जाऊन केवायसी पूर्ण करावी लागेल. नव्या नियमामुळे 30 दिवसानंतर तुम्ही आरामात प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेड करू शकतो, पण त्यानंतर स्विच करण्यासाठी 90 दिवसांचा अवधी लागेल. म्हणजेच पहिल्यांदा स्विच करताना 30 दिवसांचा अवधी लागेल, पण वारंवार स्विच करण्यासाठी हा अवधी 90 दिवसांचा असेल. दूरसंचार विभागानं ओटीपीच्या माध्यमातून प्रीपेडवरून पोस्टपेड आणि पोस्टपेडवरून प्रीपेड करता येईल. यामुळे वारंवार स्विच करणाऱ्या वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.